विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी व्याकरण बघणार आहोत. यामध्ये समास, समासाचे प्रकार, समासाची वैशिष्ट्ये, सामासिक शब्द व विग्रह हे बघणार आहोत. सर्वप्रथम समास. आपण शब्दातील परस्पर संबंध दाखवणारे विभक्ती प्रत्यय व काही शब्द काढून सुटसुटीत असे शब्द तयार करतो. अशा शब्दाचे एकत्रीकरणाला समास असे म्हणतात. उदाहरणार्थ ग्रंथाचे आलय म्हणजेच ग्रंथालय. सामासिक शब्द याची व्याख्या बघूया. शब्दांच्या एकत्रीकरणाने जो शब्द तयार होतो त्यांना सामासिक शब्द म्हणतात. उदाहरणार्थ प्रत्येक घरी, घरोघरी. घरोघरी हा सामासिक शब्द आहे. त्यानंतर बघणार आहोत समासाचा विग्रह. याची व्याख्या बघूया. सामासिक शब्द कोणत्या शब्दापासून तयार झाला हे स्पष्ट करण्यासाठी आपण त्याची फोड करतो. या दोन फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला समासाचा विग्रह असे म्हणतात. उदाहरणादाखल ज्ञानामृत, ज्ञानरूपी अमृत. त्यानंतर बघणार आहोत पद. पदाची व्याख्या बघा. समासात कमीत कमी 2 शब्द असावे लागतात. त्या प्रत्येक शब्दाला पद असे म्हणतात. त्या 2 पदांपैकी कोणत्या पदाला प्राधान्य आहे यावरून समासाचे प्रकार ठरतात. यानंतर आपण पहिला समास बघणार आहोत, अव्ययीभाव समास. त्याची वैशिष्ट्ये बघूया. पहिलं वैशिष्ट्य आहे, पहिले पद महत्त्वाचे असून ते बहुधा अव्यय असते. दुसरं वैशिष्ट्य आहे, संपूर्ण सामासिक शब्द क्रियाविशेषण अव्ययाप्रमाणे काम करतो. आ, यथा, प्रति वगैरे उपसर्गांना संस्कृतमध्ये अव्यय म्हणतात. उदाहरणार्थ आजन्म, यथाक्रम, प्रतिदिन. तिसरं वैशिष्ट्य आहे, ज्या शब्दात अव्यय दिसत नसले तरी त्याचा विग्रह अव्ययासह केला जातो, म्हणून त्या शब्दाचा समावेश अव्ययीभाव समासात होतो. उदाहरणार्थ जागोजागी, प्रत्येक जागी. त्यानंतर या समासाचे काही उदाहरणं बघूया. सामासिक शब्द व विग्रह. आमरण, मरेपर्यंत. पावलोपावली, प्रत्येक पावली. यथाशक्ती, शक्तीप्रमाणे. दरमजल, प्रत्येक मजल. हरघडी, प्रत्येक घडी. गैरशिस्त, शिस्तीशिवाय. दिवसेंदिवस, प्रत्येक दिवस. प्रतिसाल, प्रत्येक साल. यानंतर तुम्हाला सोडवण्यासाठी काही उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत. खालील उदाहरणे सोडवा. यथाविधी, दरवर्षी, दररोज. गैरसमज, दारोदार, बेमालूम, बिंदू. त्यानंतर दुसरा समासाचा प्रकार बघणार आहोत, तत्पुरुष समास. तत्पुरुष समासाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे दिली आहेत. 1. या समासात दुसरे पद महत्त्वाचे असते. दुसरं वैशिष्ट्य आहे, अर्थाच्या दृष्टीने गाळलेले शब्द किंवा विभक्ती प्रत्यय विग्रह करताना घालावा लागतो. यामध्ये तत्पुरुष समासाचे पुढील प्रकार पडतात. त्यातला पहिला प्रकार आहे विभक्ती तत्पुरुष समास. विभक्ती तत्पुरुष समासाची व्याख्या आहे, ज्या तत्पुरुष समासात विभक्ती प्रत्यय अथवा शब्दयोगी अव्यय याचा लोप करून दोन्ही पदे जोडली जातात त्यास विभक्ती तत्पुरुष समास असे म्हणतात. उदाहरणार्थ गुणहीन, गुणानेहीन. ने हा विभक्ती प्रत्यय आहे. गायरान, गायीसाठी रान. साठी हा शब्दयोगी अव्यय आहे. सामासिक शब्द व विग्रह बघूया. तोंडपाठ, तोंडाने पाठ. तृतीया तत्पुरुष समास. राजपुत्र, राजाचा पुत्र. षष्ठी तत्पुरुष समास. क्रीडांगण, क्रीडेसाठी अंगण. चतुर्थी तत्पुरुष समास. ऋणमुक्त, ऋणातून मुक्त. पंचमी तत्पुरुष समास. घर जावई, घरातील जावई. सप्तमी तत्पुरुष समास. दुःख प्राप्त, दुःखाला प्राप्त. द्वितीया तत्पुरुष समास. खालील उदाहरण सोडवा. तुमच्यासाठी सोडवण्यासाठी पुढील उदाहरणं दिलेले आहेत. बुद्धिजड, ईश्वर निर्मित. मेंढवाडा, व्याहीभोजन. पूजाद्रव्य, सेवानिवृत्त. लंगोटी मित्र, राजवाडा. त्यानंतर तत्पुरुष समासाचा पुढचा प्रकार बघूया, कर्मधारय समास.
याचे वैशिष्ट्य आहे, पहिलं वैशिष्ट्य आहे, ज्या तत्पुरुष समासातील दोन्ही पदे एकाच विभक्ती मध्ये म्हणजेच प्रथमा विभक्तीत असतात तेव्हा त्यास कर्मधारय असे म्हणतात. दुसरं वैशिष्ट्य आहे, यात पहिले पद विशेषण असून दुसरे पद नाम असते. यातील दोन्ही पदातील संबंध विशेषण विशेष किंवा उपमान उपमेय असा स्वरूपाचा असतो. उदाहरणार्थ, महादेव, महान असा देव. महान हे विशेषण असून देव हे त्याचे विशेष आहे म्हणजेच नाम आहे. पुढील काही उदाहरणं बघूया. सामासिक शब्द विग्रह दिलेला आहे. पितांबर, पीत असे अंबर. रक्तचंदन, रक्तासारखे चंदन. घननील, निळा असा घन. पुरुषोत्तम, उत्तम असा पुरुष. पांढरा शुभ्र, शुभ्र असा पांढरा. मुखचंद्र, चंद्रासारखे मुख. विद्याधन, विद्या हेच धन. काव्यामृत, काव्यरूपी अमृत. तुम्हाला काही सोडवण्यासाठी खालील उदाहरणं दिलेली आहेत. नीलकमल, लाल भडक. कमलनयन, नरसिंह, भवसागर, चरणकमल. त्यानंतर पुढील प्रकार बघूया. द्विगु समास. ज्या तत्पुरुष समासातील पहिले पद संख्या विशेषण असते व या सामासिक शब्दावरून एका समुच्चयाचा अर्थ दर्शविला जातो तेव्हा त्यास द्विगु असे म्हणतात. हा समास नेहमी एकवचनी असतो. सामासिक शब्द व विग्रह बघू पुढीलप्रमाणे दिले आहेत. पंचवटी, 5 वडांचा समूह. नवरात्र, नवरात्रींचा समूह. त्रिभुवन, 3 भुवनांचा समूह. चातुर्मास, 4 मासांचा समूह. तुम्हाला सोडवण्यासाठी काही पुढीलप्रमाणे उदाहरणं दिली आहेत. पंचपाडे, त्रिदल, चौघडी, बारभाई, पंचारती, सप्ताह. त्यानंतर पुढचा अलंकाराचा प्रकार बघूया. द्वंद्व समास. ज्या समासातील दोन्ही पदे अर्थदृष्ट्या प्रधान म्हणजे समान दर्जाची असतात त्यास द्वंद्व समास म्हणतात. आणि व, अथवा, किंवा या उभयान्वी अव्ययांनी ही पदे जोडलेली असतात. उदाहरणार्थ, राम लक्ष्मण, राम आणि लक्ष्मण. पाप पुण्य, पाप किंवा पुण्य. चहा पाणी, चहा पाणी व इतर पदार्थ. यामध्ये द्वंद्व समासाचे 3 प्रकार पडतात. त्यातला पुढील पहिला प्रकार बघूया. इतरेतर द्वंद्व समास. ज्या समासाचा विग्रह करताना आणि व या समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययांचा उपयोग करावा लागतो त्यास इतरेतर द्वंद्व समास असे म्हणतात. याची उदाहरणे पुढीलप्रमाणे दिलेली आहेत. सामासिक शब्द व विग्रह. आईबाप, आई आणि बाप. हरिहर, हरी आणि हर. भाऊ बहीण, भाऊ आणि बहीण. कृष्णार्जुन, कृष्ण व अर्जुन. खालील उदाहरणे तुम्हाला सोडवण्यासाठी दिलेले आहेत. स्त्री पुरुष, ज्ञान, विटीदांडू. त्यानंतर द्वंद्व समासाचा पुढचा प्रकार बघूया. वैकल्पिक द्वंद्व समास. ज्या समासाचा विग्रह करताना अथवा, किंवा, वा या विकल्प दाखविणाऱ्या उभयान्वी अव्ययांचा उपयोग करावा लागतो त्यास वैकल्पिक द्वंद्व असे म्हणतात. याची काही उदाहरणे बघूया. सामासिक शब्द व विग्रह पुढीलप्रमाणे दिले आहेत. खरे खोटे, खरे किंवा खोटे. 3 4, 3 अथवा 4. पास नापास, पास वा नापास. तुम्हाला काही सोडवण्यासाठी पुढील उदाहरणे दिलेली आहेत. न्यायान्याय, धर्माधर्म, बरे वाईट, सत्यासत्य. पुढील प्रकार बघूया. द्वंद्व समासाचा समाहार द्वंद्व समास. ज्या समासातील पदांचा विग्रह करताना त्यातील पदांच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थाचाही त्यात समावेश असतो त्यास समाहार द्वंद्व असे म्हणतात. याची उदाहरणे पुढीलप्रमाणे दिलेली आहेत. सामासिक शब्द व विग्रह. मीठ भाकर, मीठ, भाकर व इतर खाद्यपदार्थ. भाजीपाला, भाजी, पाला व इतर वस्तू. अंथरूण, पांघरूण, अंथरूण, पांघरूण व इतर वस्तू. तुम्हाला सोडवण्यासाठी खालीलप्रमाणे पुढील उदाहरणे दिली आहेत. बाजारहाट,
पालापाचोळा, केर कचरा, कपडा लत्ता, घरदार. यानंतर समासाचा पुढील प्रकार बघणार आहोत, बहुव्रीही समास. ज्या सामासिक शब्दातील दोन्ही पदे महत्त्वाची नसून या दोन पदाशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतो त्यास बहुव्रीही असे म्हणतात. हा सामासिक शब्द त्या तिसऱ्या पदाचे विशेषण असते. उदाहरणार्थ, नीलकंठ, निळा आहे कंठ ज्याचा तो शंकर. हे शंकर हे तिसरे पद आहे. पहिले पद निळा, दुसरे पद कंठ, तिसरे पद शंकर. त्याचप्रमाणे काही उदाहरणे पुढे सोडून दाखवलेली आहेत. सामासिक शब्द विग्रह दिलेला आहे बघा. पितांबर, पीत म्हणजेच पिवळे आहे, अंबर, अंबर म्हणजे वस्त्र ज्याचे तो विष्णू. लक्ष्मीकांत, लक्ष्मी आहे कांता ज्याची तो विष्णू. गजानन, गजाचे आहे आनंद ज्यास तो गणपती. जितेंद्रिय, जित आहे इंद्रिय ज्याने तो मारुती. भीमादी, भीम आहे आधी ज्याच्या तो पांडव. अनंत, नाही अंत ज्यास तो परमेश्वर. भक्तप्रिय, भक्त आहे प्रिय ज्यास तो देव. या समासाची उदाहरणे पुढे तुम्हाला सोडवण्यासाठी दिलेली आहेत. खालील उदाहरणे सोडवायची आहे तुम्हाला. लंबोदर, चक्रपाणी, पद्मनाभ, मूषकवाहन, दशमुख, मानधन, निर्धन. प्लीज like, share and subscribe my channel.